आता एक धक्कादायक अपडेट नागपूर हिंसाचार प्रकरणी समोर येते। हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती आहे। चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असतानाच बंदोबस्तात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला अशी माहिती मिळते। प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रवीण। जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा पोलीस 2-3 पोलीस स्टेशनचे पोलीस बोलवण्यात आले होते आणि इतरही म्हणजे जे पोलीस कर्मचारी सुट्टीवर होते किंवा ड्युटी संपवून घरी गेले होते त्या सगळ्यांना वायरलेस वरून फोन करून बोलवण्यात आलं होतं। त्यात ही कर्मचारी सुद्धा पोलीस कर्मचारी तिथे आली होती आणि या ठिकाणी ती पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी आणि जे हल्लेखोर होते त्या हल्लेखोरांना पांगवण्यासाठी तैनात होती। दरम्यान याच वेळेस तिथे हल्लेखोरांनी या महिला पोलिसावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच नव्हे तर ही या हल्लेखोराच्या आसपास ही जेव्हा महिला होती तेव्हा तिचा विनयभंग करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। पोलिसांना ट्रेनिंग असतं अशा परिस्थितीमध्ये बचाव कसा करायचा, तर त्या ट्रेनिंगचा वापर करत आणि तिने स्वतःच्या कौशल्याचा वापर करत या गर्दीतून तिने सुटका करून घेतली। पण या संपूर्ण घटनेमध्ये या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आपली आपबीती सांगितली आणि यानुसार गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।